नमस्कार, मी विजय कांबळे किनगावकर. आपण पाहत आहात मराठी न्यूज इंडिया चॅनल. भारतीय बौद्ध महासभा शाखा अहमदपूरच्या वतीने पौष पौर्णिमा व ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले जयंती साजरी. पुढील बातमी सविस्तर पहा. लातूर जिल्ह्यातील अहमदपूर तालुका संस्कार बुद्ध विहार गायकवाड कॉलनी येथे आज दिनांक 3 जानेवारी 2026 रोजी पौष पौर्णिमा व ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली. पौष पौर्णिमा निमित्त चैत्यभूमीचे सचिव पी धर्मानंद भंतेजी यांनी पौष पौर्णिमेचे विशेष महत्त्व सांगून आणि धम्मदेशना देऊन मार्गदर्शन करण्यात आले. तसेच यावेळी प्रमुख उपस्थिती केंद्रीय शिक्षिका कविताताई मधुकरराव कांबळे तसेच भारतीय बौद्ध महासभेचे सर्व सन्माननीय पदाधिकाऱ्यांच्या वतीने पौष पौर्णिमा साजरी करण्यात आली. पौष पौर्णिमा व ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले जयंती निमित्त विशेष महिलांचा सहभाग होता. या कार्यक्रमास भारतीय बौद्ध महासभा शाखा अहमदपूर शाखेतील सर्व सन्माननीय पदाधिकारी आणि सर्व बौद्ध उपासक उपासिका मोठ्या संख्येने उपस्थित होते. या चॅनलला लाईक, कमेंट, सबस्क्राईब करा आणि पुढे शेअर करा. धन्यवाद. विषमतावाद्यांना त्याच्या ब्राह्मणांना असं वाटतं की आता आमच्या विरोधात आग पाकडतात. नाही, आम्ही आग पाकडत नाही. तुम्ही काय आमचे शत्रू नाही, परंतु तुमचे गुणगौरव करण्यासाठी बाबासाहेबांनी सांगितलं होतं काय, तुम्हाला जर काही शिकायचं असेल तर ब्राह्मणापासून शिका, ब्राह्मणाचा द्वेष करू नका. मग काय शिकायचं ब्राह्मणापासून? ते वेळेचं महत्व शिका. वेळेचं बंधन आहे त्यांना. इकडच्या तिकडे घरी सरकेल पण त्यांचा वेळ सरकत नाही. आणि म्हणून हे सांगणं फार गरजेचं आहे. म्हणून आजच्या प्रसंगी नवीन सालामध्ये पहिल्या मार्गदर्शनामध्ये हे प्रवचन नाही. पहिल्या मार्गदर्शनामध्ये मी जाहीर सांगू इच्छितो, तळमळीनं सांगू इच्छितो की पैशाची बचत नंतर करा, पण वेळेची बचत अगोदर करा. तरच आपलं जीवन सुखी होणार आहे, नसता आपण सुखी होणार नाही. आणि त्यातल्या त्यात जर हे आम्हाला कळालं तर आम्ही आमच्या बालकांना सतधम्मामध्ये निश्चित घेऊन जाऊ आणि धम्म त्यांना आम्ही शिकवू. माझी कविता सादर करते. सावित्रीबाई, तू जन्म घेतलास एका नव्या क्रांतीसाठी. सावित्रीबाई, तू जन्म घेतलास एका नव्या क्रांतीसाठी. आजन्म झगडत राहिलीस मानवतेच्या कल्याणासाठी. राग राग राबलीस, तीर तीर तुटलीस, समानतेची लढाई निकराने लढलीस. थांबली नाहीस, खचली नाहीस, निराशाचे सागर दाटू दिले नाहीस. एवढ्या मोठ्या संघर्षातही प्रेमळपणा सोडला नाहीस. शिक्षणाचा बसा धरू दिला नाहीस. आम्हाला सज्ञान केलेस, सक्षम केलेस, स्वाभिमान दिलास, कर्तृत्व दिलेस. म्हणूनच माई आज तुझ्या स्मारकाची स्थापना विधी आहे. तुझे स्मारक तयार झाल्यावर आम्ही आमच्या आजोळी येणार. आमच्यासाठी हक्काचे भक्कम ठिकाण तयार होणार. जुन्या सोन्याला नवी झळाळी येणार. आमच्यासह येणाऱ्या पुढच्या हजारो पिढ्यांचं भविष्य सोनेरी होणार. आता रमाईची कविता सादर करते. रमाबाई नावाचा हिरा माझ्या भीमाला लावला. रमाबाई नावाचा हिरा माझ्या भीमाला लावला. पिढ्यांच्या गुलामीचा फास गळून पडला. बाप भीमाचा संसार किती कष्टाने सावरलास. बाप भीमाचा संसार किती कष्टाने सावरलास. प्रस्थापितांच्या जुलमाचा गोड तोडून टाकलास.
तिचे प्रेम नि जिव्हाळा दिसला वराळे काकांना. तिचे प्रेम नि जिव्हाळा दिसला वराळे काकांना. डबा सोन्याचा देऊनी घास भरवला मुलांना. गरिबांच्या हितासाठी पती विदेशी धाडला. गरिबांच्या हितासाठी पती विदेशी धाडला. हालाकीच्या काळातही स्वाभिमान निवडला. दीनजनांच्या सुखासाठी इंदू राजरत्न गंगाधराला. दीनजनांच्या सुखासाठी इंदू राजरत्न गंगाधराला निरोप शेवटचा देऊनही उरी ठेवले दुःखाला. आपल्या संयमी रमाईने त्याग अपार हो केला. आपल्या संयमी रमाईने त्याग अपार हो केला. पतिराजाने मग दिले संविधान या देशाला. पतिराजाने मग दिले संविधान या देशाला. धन्यवाद. अप्रतिम. जेव्हा आपली जयंती असो किंवा बाळांच्या बाळापौर्णिमा असो, कुठलाही कार्यक्रम असो, महिलांची सावली, सावित्रीमाई पुष्पातील महिलांची सावली. चूल आणि मूल पासून दूर करून, चूल आणि मुलांपासून दूर करून आम्हाला शिक्षण रूपी दिला दागिना. साऊमाईने आम्हाला शिक्षण रूपी दिला दागिना. या स्त्री शिक्षणाच्या सामर्थ्यावर, या स्त्री शिक्षणाच्या सामर्थ्यावर आमचा स्त्री कुळाचा झाला हो उद्धार. या स्त्री शिक्षणाच्या सामर्थ्यावर आमचा स्त्री कुळाचा झाला हो उद्धार. झालो आम्ही प्रबंध, झालो आम्ही समर्थ, झालो आम्ही संयमी. बघा, या शिक्षणामुळे महिला आम्ही खूप बदल भरारी घेतलेली आहे. शिक्षणाच्या दागिन्याने आमचे सौंदर्य खुलले. बघा, शिक्षणाच्या दागिन्याने आमचे सौंदर्य खुलले. आमचे कुटुंब, आमचा समाज, आमचा देश सुद्धा खुलला. पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून आम्ही लागलो काम करायला. पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून आम्ही लागलो काम करायला. कशी गाऊ तुमची भोवती, कशी गाऊ साऊमाई तुमची भोवती, कशी गाऊ तुमची गाणी. मुलींच्या शिक्षणाने अंगण कसे सजले, मुलींच्या शिक्षणाने अंगण कसे सजले. घरामध्ये आनंदी आनंद झाला, घरामध्ये आनंदी आनंद झाला. तुमच्या शिक्षणाने मुलींनी शिखर गाठले, तुमच्या शिक्षणाने मुलींनी शिखर गाठले. अंतराळात जाऊन मुक्कामी केला. बघा, अंतराळात जाऊन मुलींनी मुक्कामी केला. असा आमचा उद्धार फक्त तुमच्या शिक्षणाने झाला. असा आमचा उद्धार फक्त तुमच्या शिक्षणामुळे झाला. माई सावित्री, तुम्ही दिला शिक्षण रूपी वसा. माई सावित्री, तुम्ही दिला शिक्षण रूपी वसा. आम्ही सावित्रीच्या लेकी, आम्ही सावित्रीच्या लेकी चालू असाच पिढ्यानपिढे पुढे. आम्ही सावित्रीच्या लेकी चालू असा पिढ्यानपिढे पुढे. कविता संधी. धन्यवाद. धन्यवाद. यानंतर कामाक्षी पवार. सर्व माझ्या बहिणी आणि बंधूंनो, आपल्या सर्वांना सतत नमस्कार. या ठिकाणी मी माझ्या कविता सादर करत आहे. कवितेचं नाव आहे क्रांती ज्योती सावित्री. मा सावित्री प्रथम तुला नमन, मा सावित्री प्रथम तुला नमन. तुझ्यामुळेच उभी आहे मी आज, तुझ्यामुळेच उभी आहे मी आज. करीते अन्यायाचे दमन, करीते अन्यायाचे दमन. मा सावित्री प्रथम तुला नमन, मा सावित्री प्रथम तुला नमन. शिक्षणाची दारे खुली केली माते आमच्यासाठी, शिक्षणाची दारे खुली केली माते तू आमच्यासाठी. शेण चिखल माती सारे काही सोसलेस आमच्यासाठी, शेण चिखल माती सारे काही सोसलेस आमच्यासाठी. मा सावित्री प्रथम तुला नमन, मा सावित्री प्रथम तुला नमन. थोर तुझे उपकार माता, थोर तुझे उपकार माता. शिक्षण घेतल्यामुळेच झाली मी विद्येची दाता, शिक्षण घेतल्यामुळेच आज झाले मी विद्येची दाता. मा सावित्री प्रथम तुला नमन, मा सावित्री प्रथम तुला नमन. क्रांतीची बीजे मा सावित्री तू पेरली, क्रांतीची बीजे मा सावित्री तू पेरली. म्हणूनच प्रत्येक काळजात आज तू बसलीस,
म्हणूनच प्रत्येक काळजात आज तू वसलीस. शिक्षणामुळे संकटामध्ये स्त्री नाही झुकली, शिक्षणामुळेच संकटापुढे स्त्री नाही झुकली. खरी महिला सक्षमीकरणाची पाईक माते तूच ठरली, खरी महिला सक्षमीकरणाची पाईक माते तूच ठरलीस. मा सावित्री प्रथम तुला नमन. मा सावित्री प्रथम तुला नमन. मुलींना शाळेत पाठवा हा आग्रह होता माता तुझा, मुलींना शाळेत पाठवा हा आग्रह होता माई तुझा. अनेक कंटकांनी छळले तुला, तरी स्त्री शिक्षणाचा निर्धार पक्का होता तुझा, तरी स्त्री शिक्षणाचा निर्धार पक्का होता तुझा. मा सावित्री प्रथम तुला नमन. मा सावित्री प्रथम तुला नमन. ऋण आमच्यावर माई तुझे फार, ऋण आमच्यावर माई तुझे फार. आमच्या स्वातंत्र्याचा तू म्हणजे मुक्त हुंकार, आमच्या स्वातंत्र्याचा तू म्हणजे मुक्त हुंकार. अन्यायी परंपरेवर केलास तू शिक्षण क्रांतीचा प्रहार, अन्यायी परंपरेवर केलास तू शिक्षण क्रांतीचा प्रहार. मा सावित्री प्रथम तुला नमन. मा सावित्री प्रथम तुला नमन. दुःखातून परमपदाकडे येण्याचा मार्ग दाखवणाऱ्या गौतम बुद्धांना प्रथम वंदन करते. त्यानंतर मानवाला समतेचा मार्ग दाखवणाऱ्या भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना वंदन करते आणि पारंपरिक समाज रचनेला तडा देऊन आधुनिक विचारसरणीला साथ देणाऱ्या क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांना सुद्धा मी वंदन करते. तसेच भारतीय समाजाला राज्यघटना देणाऱ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अर्धांगिनी रमाई यांना सुद्धा मी त्रिवार वंदन करते. या दोन स्त्री शक्तींना वंदन करून मी आजची ही माझी पहिली कविता आहे सावित्रीबाईंची. तर कविता म्हणण्यापेक्षा मी हिला सावित्रीचं स्तवन असं नाव दिलेलं आहे. आणि या शक्तींच्या ऋणातून मुक्त होण्यासाठी जी काही छोटीशी संधी मिळालेली आहे, तसं तर त्यांच्या ऋणातून आम्ही मुक्त होऊ शकतच नाही, पण आमच्या आत्म्याला थोडंसं समाधान लाभावं यासाठी केलेला हा छोटासा प्रयत्न आहे. माझी मुलगी आहे 5 वर्षाची, तिनं पण चालू हे सावित्री नमन तुझ्या चरणाशी, विद्याधर तू आम्हाशी. हे सावित्री नमन तुझ्या चरणाशी, विद्याधर तू आम्हाशी. होती ज्योतिबांची सावली, झाली स्त्रियांची माऊली. होती ज्योतिबांची सावली, झाली स्त्रियांची माऊली. गुणवर्णिता शब्द फुटे वाणीशी, विद्याधर तू आम्हाशी. हे सावित्री नमन तुझ्या चरणाशी, विद्याधर तू आम्हाशी. असशील तू प्रेरक शक्ती, दिली स्त्रियांना तू मुक्ती. असशील तू प्रेरक शक्ती, दिली स्त्रियांना तू मुक्ती. तुझ्या कार्याची शरण से कोणाशी, दिले विद्याधर तू आम्हाशी. हे सावित्री नमन तुझ्या चरणाशी, दिले विद्याधर तू आम्हाशी. गळा गाऊनी तुझी कीर्ती, डोळा भरुनी तुझी मूर्ती. गळा गाऊनी तुझी कीर्ती, डोळा भरुनी तुझी मूर्ती. बुद्धिवृद्धीची मागणी असे तुझ पाशी, दिले विद्याधर तू आम्हाशी. हे सावित्री नमन तुझ्या चरणाशी, दिले
हिरे विद्याधन तू आम्हाशी. धन्यवाद. अतिशय सुंदर आहे. या निमित्ताने म्हणजे 195 वर्ष होऊन गेली ज्या क्रांती ज्योती सावित्रीबाई फुलेंच्या संघर्षाला. एकट्या क्रांती सावित्री ज्योतीचा संघर्ष नव्हे तर त्या मागे क्रांती ज्योतिबा फुले आहेत आणि त्या क्रांती ज्योतिबा फुलेंच्या शाळेमधली विद्यार्थिनी म्हणजे साऊ सावित्रीबाई फुले. या उभयंतांना भारतरत्न मिळावा यासाठी एवढी देशातून ओरड होत असतानाही अजूनही शासनाच्या कानावर याचा आवाज जात नाही. तेव्हा माझ्या कवी म्हणाला असं वाटलं की साऊ भलेही सरकार म्हणत नसेल की तू भारत रत्न आहेस, पण आम्ही मानतो, आम्ही जाणतो, आम्हाला याची जाणीव आहे की सावित्री तू या भारताचं रत्न आहेस. म्हणून माझ्या कवितेचं नाव आहे साऊ या भारताचं रत्न तू. साऊ या भारताचं रत्न तू. छोट्याशा नायगावी जन्मलेली एक बालिका होती. साऊ नायगावी जन्मलेलं एक बालिका रत्न ग तू. ज्योतिरावांच्या शाळेतील विद्यार्थिनी ग तू. नव्हे या थंडपाय भारताची विद्येची आद्य स्फूर्ती नायिका तू. साऊ या भारताचं रत्न तू. साऊ या भारताचं रत्न तू. जाळलीस त्या दाहक रूढी परंपरांना. जाळलीस त्या दाहक रूढी परंपरांना. दाहक परंपरामध्ये तुम्हाला माहिती आहे सतीची चाल असेल, केश वपन असेल, अनेक नाना यातना देणाऱ्या त्या धर्माच्या नावाखाली स्त्रियांचा झालेला छळ असेल, त्या सर्व यातनांना इथे स्मरण करत आहे. जाळलीस त्या दाहक रूढी परंपरांना. सोसलीस अनंत कळा त्या यातनांना. सोसलीस अनंत कळा त्या यातनांना. उघडण्यात दार सताड शिक्षणाचं. उघडण्यात दार सताड शिक्षणाचं. गुलामी ग संपवली आम्हा पामराचं. गुलामी ग संपवली आम्हा पामराचं. साऊ तू रत्न भारताचं. साऊ तू रत्न भारताचं. पाखंडी अधर्मास फेरलेस तू. साऊ पाखंडी अधर्मास फेरलेस तू. साकारण्या बुद्धाची समता. साकारण्या बुद्धाची समता. विषमता छेदलीस तू. साकारण्या बुद्धाची समता. विषमता छेदलीस तू. जागलीस ज्योतीच्या सत्य धर्मास. साऊ जागलीस ज्योतीच्या सत्य धर्मास. साऊ या भारताचं रत्न तू. साऊ या भारताचं रत्न तू. तुकोबाची क्रांतिकारी फुले तू. तुकोबाची क्रांतिकारी काव्य फुले तू. 52 कशी सुबोधकर रत्नाकर तूच. माणुसकी जीवनाची प्रमाण रेषाच तू. साऊ माणुसकी जीवनाची प्रमाण रेषाच तू. साऊ या भारताचं रत्न तू. साऊ या भारताचं रत्न तू. आज 21व्या शतकातही साऊ आज 21व्या शतकातही धामी मणी वाणीत गरजवंत तू. साऊ आज 21व्या शतकातही धाणी मणी वाणीत गरजवंत तू. साऊ भारताचं रत्न तू. साऊ या भारताचं रत्न तू. साऊ असं म्हणतात जगात येताना, जगात जन्मास येताना देह असतो नाव नाही. जगात जन्मास येताना देह असतो नाव नाही. मानलेस तू. जगात येताना देह असतो नाव नाही. मानलेस तू. या देहासही मृत्यूनंतर आयुष्य असते. या देहासही मृत्यूनंतर आयुष्य असते. हे कृतशील कार्याने दाखविलेस तू. साऊ या भारताचं रत्न तू. साऊ या भारताचं रत्न तू. बुद्धाची
करुणा जगलीस तू साऊ बुद्धाची करुणा जगलीस तू पछाडलेले प्लेग रुग्ण पछाडलेले प्लेग रुग्ण वाहिलीस तू साऊ बुद्धाची करुणा जगलीस तू पछाडलेले प्लेग रुग्ण वाहिलीस तू मृत्यूलाही न डरणारी रणरागिणी तू साऊ या भारताचं रत्न तू साऊ या भारताचं रत्न तू साऊ या भारताचं रत्न तू सावरू सावरू काही अतिशय अप्रतिम रचना आपण ठेवली. या किती झिजली रमा हो भीमा पाळी किती झिजली रमा हो भीमा पाळी धन्य झाली ती धन्य रमाई गुण कौतुक सांगू किती ग श्रेष्ठ संस्कार पवित्र नीती ग कैके कोटीची झाली ती आई धन्य झाली ती धन्य रमाई उभा संसार डोही पेलताना सुहासवदनी ती दुःख झेलताना भीम बाबांच्या लेखनीची शाई धन्य झाली ती धन्य रमाई असं केलं कुणी कधी ना कुशाची चिंता वाहे सदैव धनींची गीत साहेबांच्या गौरवाची घाई धन्य झाली ती धन्य रमाई धन्य झाली ती धन्य रमाई वेचले जिने आयुष्य चारे माऊलीच्या त्या चरणी नवारे फेडली जाई ना ती रुणाई धन्य झाली ती धन्य रमाई धन्य झाली ती प्रथम महामानव आणि माझ्या महान माता यांना मी पिवारवंदन करते. आज पौष पौर्णिमा म्हणून सर्व बौद्ध उपासक उपासिकांना पौष पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा. त्याचबरोबर आज क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिवस आज आपण संस्कार बौद्ध विहार अहमदपूर येथे साजरा करत आहोत. त्यानिमित्ताने आलेल्या सर्व कवयित्रीचे मी शब्दसुमनांनी स्वागत करते. मला या कवी संमेलनामध्ये सामील करून घेतल्याबद्दल सर्व गायकांचे प्रथम आभार मानते. अंधारातून प्रकाश देणारी तू क्रांतीची ज्योती झाली अंधारातून प्रकाश देणारी तू क्रांतीची ज्योती झाली झेलुनी अंगावर दगड धोंडे झेलुनी अंगावर दगड धोंडे शिक्षणाची मशाल पेटवली. सावित्री पूजा खडतर संघर्षाने आज आजची पिढी शिकली. सावित्रीबाईला प्रथम वंदन करून मी माझी कविता आपल्या समोर सादर करत आहे. माझ्या कवितेचे शीर्षक आहे मुलींची पहिली शाळा भिडेवाड. साऊंच्या दिव्य क्रांतीची साक्ष फुलेंच्या आदर्श पौरुषत्वाचा अक्ष स्त्रियांच्या स्वातंत्र्याला मोकळा करणारा अवाक्ष स्त्रियांच्या स्वातंत्र्याला मोकळा करणारा गवाक्ष भिडेवाडा हा बाबासाहेबांच्या मनस्मृती दहनाला दिलेली साथ स्त्रियांचे अलौकिकत्व मान्य करणारा निर्विवाद मूक स्त्रियत्वाने फोडलेला लेखणीचा संवाद भिडेवाडा हा धर्म मार्तंडांना दिलेली भुटवी चपराक पोपटची मंत्रतंत्रांना झालेला दिव्य लेखणीचा घाट स्त्रियांच्या अपरिमित शौर्याने जगाला दिलेली हात भिडेवाडा हा दुतोंडी समाजाचे पाखंड उजेडात आणणारा शिक्षणातूनच प्रेरित स्त्रिया क्रांती विजय हे जाणणारा साऊ ज्योतीला नव्या युगाचे निर्माते मानणारा भिडेवाडा हा फक्त दगड विटाची वास्तू असू दे ती सत्य काळजावर तिच्या ऐतिहासिक खुनाच्या हृदय युगे जातील असाच राहील अभ्यर्थ भिडेवाडा हा धन्यवाद. अप्रतिम अतिशय सुंदर रचना. कालांतर जिथून शिक्षणाची ही महत मंडळी रचली गेली तो भिडेवाडा आजही दुर्लक्षित आहे. म्हणून भिडेवाड्यावर आपण ही कविता सादर करून पुनश्च एकदा सबंध शिक्षण घेतलेल्या स्त्रियांनाच नाही तर सर्व
पुरुषांना सुद्धा भिडेवाड्याची महती आपण आपल्या शब्दातून सांगितली. धन्यवाद ताई. यानंतर नेता गायकवाड नांदेडहून आलेल्या कवयित्री आपली रचना ठेवते. सर्वप्रथम सावित्रीबाई फुलेंना माझं वंदन. सावित्री माय, धन्य सावित्री मायेती झाली, धन्य सावित्री मायेती झाली, शिकून स्त्रियांना जगी वंद्य झाली, शिकून स्त्रियांना जगी वंद्य झाली. सावलीती बनून फुलांची, सावलीती बनून फुलांची, शिकावी शाळा ती मुली मुलींची, शिकावी शाळा ती मुली मुलींची, वाट प्रकाशाची घेऊन आली, शिकून स्त्रियांना जगी वंद्य झाली. फुले होतेच खूप स्वाभिमानी, सावलीलाही दिली त्यांनी लेखनी, नव्या क्रांतीची प्रेरणा मिळाली, शिकून स्त्रियांना जगी वंद्य झाली. असे समाज सारा देतो विरुद्ध, संयमाने त्यांनी जिंकले ते युद्ध. धर्म मार्तंडाच्या माना गेल्या खाली, शिकून स्त्रियांना जगी वंद्य झाली, शिकून स्त्रियांना जगी वंद्य झाली. असे घेऊन जन्म जगी स्थिती, दिले दान प्रेरणा फिटेना ते शक्य, तरी त्यांच्या भाव फुलेनी झाली, शिकून स्त्रियांना जगी वंद्य झाली, शिकून स्त्रियांना जगी वंद्य झाली. धन्यवाद. धन्यवाद. यानंतर अष्टकर्त्यांना विनंती आहे त्यांनी आपली रचना ठेवावी. सर्वांना प्रथम माझ्या बंधूंना सप्रेम जय भीम. जय भीम ताई. माता रमाई आणि मा सावित्री यांना प्रथम मी त्रिवार अभिवादन करते. वादळाची वाट रोखता येत नाही, सागराची लाट रोखता येत नाही, वादळाची वाट रोखता येत नाही, सागराची लाट रोखता येत नाही. क्रांती ज्योती सावित्रीबाईंची युग यात्रा सुरू आहे, उगवणारी पहाट रोखता येत नाही, उगवणारी पहाट रोखता येत नाही. सावित्रीवर मला जवळ त्याच्या थोडक्या मोठ्या शब्दामध्ये मी माऊली सावित्रीबाई यांच्यावर छोटीशी कविता केलेली आहे. क्रांती ज्योती सावित्री माऊली, स्त्रियांची हीच खरी सावली. क्रांती ज्योती सावित्री माऊली, स्त्रियांची खरी हीच सावली. दुष्टाने मारिले दगड आणि शेण, दुष्टाने मारिले दगड आणि शेण, माऊलीने अर्पण केले स्त्रियांसाठी जीवन, माऊलीने अर्पण केले स्त्रियांसाठी जीवन. मुलींसाठी पहिली शाळा काढली, मुलींसाठी पहिली शाळा काढली, कर्मठाची मती गुंग झाली, कर्मठाची मती गुंग झाली. दुःख सोशिले कष्ट सोशिले सोडिले घरदार, दुःख सोशिले कष्ट सोशिले सोडिले घरदार. सावित्री माईनी स्त्रियांचा केला उद्धार, सावित्री माईनी स्त्रियांचा केला उद्धार. या ठिकाणी मला कविता म्हणण्याची संधी दिली याबद्दल धन्यवाद. धन्यवाद ताई. खरं तर काही रचना असतात आपल्या सर्वांना कल्पना असेल. आदरणीय काकांची क्षमा मागून सांगते की मला परिचित नव्हते की ताई इतक्या सुंदर कवयित्री आहेत म्हणून. आमच्या भगिनी दोघं ताईंचा आणि माझा संबंध एक 24 वर्षापूर्वी आलेला आहे. ताईंच्या सहवासात अतिशय चांगलं जीवन व्यतीत झालं आणि मला आज कळलं की ताई इतक्या सुंदर कवयित्री. धन्यवाद ताई. उलट तुम्ही आलात म्हणून आम्हाला आज नवीन एक कवी भेटला आणि आपल्या प्रतिभेची आम्हाला जाणीव झाली. धन्यवाद. यानंतर आमच्या अखंड म्हणजे या संस्कार बुद्ध विहाराला धम्माची गोडी लावणाऱ्या आमच्या भगिनी ज्यांचे अनंत उपकार आम्ही मानतो त्या आदरणीय रेखाताई शिंदे यांनी खरं तर त्या सुंदर कवयित्री आहेत, सुंदर गातात, परंतु आज आम्ही त्यांना आवर्जून त्यांची रमाई ही कविता म्हणण्यापेक्षा हे गीत आहे. रमाईच्या आवाजात हे जर गीत आपण ऐकलं नसेल तर आपण कदाचित त्यांचा तो गुण किंवा त्यांचा तो स्वभाव आपल्याला माहीत नसावा. म्हणून काहींना विनंती आहे आपण आपली ही रमाई इथं सादर करावी. आपल्या सर्वांच्या आग्रहास्तव काहींना विनंती. सर्वांना माझ्या कवितेचे नाव आहे माई रमाई. माई रमाई किती सोशिले कष्ट, माई रमाई किती सोशिले कष्ट, देऊन शिक्षण स्त्रियांना किती केलंस मोठं, देऊन शिक्षण स्त्रियांना किती केलंस मोठं. स्त्री शिक्षण
शिक्षणाला होता विरोध सनातन्यांचा, स्त्री शिक्षणाला होता विरोध सनातन्यांचा, न डगमगता तू केलास मुकाबला त्यांचा, न डगमगता तू केलास मुकाबला त्यांचा. जात असता शाळेत देण्या विद्यार्थ्यांना धडे, जात असता शाळेत देण्या विद्यार्थ्यांना धडे, मारिले कर्मठांनी तुला शेण चिखल खडे, मारिले कर्मठांनी तुला शेण चिखल खडे. सावित्रीच्या लेकी आता मागे न हटणार, सावित्रीच्या लेकी आता मागे न हटणार, दिलेस बळ पंखात आता पुढेच झेल घेणार, आता पुढेच झेल घेणार. धन्यवाद. रमाईचे फक्त कडू आकाईला घेण्याची विनंती करते. दुःख संसाराचं केलं डोळ्यात जमा, दुःख संसाराचं केलं डोळ्यात जमा, तुमच्यात आहे का अशी कोणती रमा, तुमच्यात आहे का अशी कोणती रमा. नवऱ्याचं सुख तिनं कधी नाही पाहिलं, नवऱ्याचं सुख तिनं कधी नाही पाहिलं. मोठ्या मनाची होती ओझ तिनं वाहिलं, मोठ्या मनाची होती ओझ तिनं वाहिलं. तुमच्या वाणी केला नाही पैका गजमा, तुमच्या वाणी केला नाही पैसा गजमा. तुमच्यात आहे का अशी कोणती रमा, तुमच्यात आहे का अशी कोणती रमा. खटल्याचं रांधलं नाही न्यारी चूल मांडली, खटल्याचं रांधलं नाही न्यारी चूल मांडली. कधी नाही रमाबाई पुन्हा संग भांडली, कधी नाही रमाबाई पुन्हा संगी भांडली. चुकून कोणाला नाही मागितली क्षमा, चुकून कोणाला नाही मागितली क्षमा. तुमच्यात आहे का अशी कोणती रमा, तुमच्यात आहे का अशी कोणती रमा. नवऱ्याला चुकून तिनं कधी नाही रोखलं,
दुःख संसाराचं केलं डोळ्यात जमा, दुःख संसाराचं केलं डोळ्यात जमा, तुमच्यात आहे का अशी कोणती रमा, तुमच्यात आहे का अशी कोणती रमा. आभार 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 करते. या कवी संमेलनाची सांगता साऊमाईच्या एक छोट्याशा 4 ओळींनी करते. कवयित्री संपलेल्या आहेत. यानंतर आदरणीय ताईंची रमाई आणि सावित्रीबाई त्यांच्या वाणीने ऐकण्याचा आपल्या सर्वांना योग आलेला आहे. आपल्या सर्वांना विनंती आहे, आपल्याकडे वेळ आहे म्हणून आपण ताईंना छानपैकी ऐकणार आहोत. कवयित्रींना रजा देणार आहोत आणि यानंतर ताईचं व्याख्यान होणार आहे. त्यानंतर सुमधुर अशा कराओके ट्रॅकच्या ज्या की आमच्या अतिशय प्रतिथयश गायिका आहेत, तुम्ही त्यांना ऐकलं नाहीये बघा, परत एकदा ऐकण्याचा तुम्हाला योग येणार नाहीये, कारण आम्ही त्यांना फार लांबून बोलवलेलं आहे. म्हणून आपल्या सर्वांना पुनश्च एकदा विनंती करते की यानंतर व्याख्यानानंतर गायनाचा सुद्धा कार्यक्रम होणार आहे, म्हणून आपण सर्वांनी तोपर्यंत थांबायचंय. थोडासा वेळ होतोय त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो आणि साऊमाईच्या एक छोट्याशा कवनाने या कविता संमेलनाचं मी समापन करणार आहे. साऊ पेटती मशाल, साऊ पेटती मशाल, साऊ आगती जलाल, साऊ पेटती मशाल, साऊ आगती जलाल, साऊ शोषिताची ढाल, साऊ मुक्तीचं पाऊल, साऊ पेटती मशाल, साऊ आगती जलाल, साऊ शोषिताची ढाल, साऊ मुक्तीचं पाऊल. आता नको कोण मारा, नको विषारी हवारा, आता नको कोण मारा, नको विषारी हवारा, नको दाशीपणा, आता नको जुलमाचा पहारा, नको दासीपणा, आता नको जुलमाचा पहारा. ज्योत लावलीस साऊ, ज्योत लावलीस साऊ, बनवा मी पेटवीन, ज्योत लावलीस साऊ, बनवा मी पेटवीन, तुझे शिल्प कोरलेस ते मी बोलते करीन, साऊ पेटती मशाल, साऊ आगती जलाल, साऊ शोषिताची ढाल, साऊ मुक्तीचं पाऊल, साऊ मुक्तीचं पाऊल, साऊ मुक्तीचं पाऊल. धन्य साऊबाई, तुझ्या चरणी अनंत अनंत वंदन करतो आणि या कवी संमेलनाला विराम देते. सर्व कवयित्री भगिनींच्या आमच्या सर्व नायकांतर्फे संस्कार बुद्ध विहारात उपस्थित असलेल्या सर्व श्रद्धावान उपासक उपासिका यांच्यातर्फे आभार मानते आणि कृपया आपण समोर आसनस्थ व्हावं. यानंतर पूर्ण मंच आम्ही आमच्या आदरणीय कविताताईंना सुपूर्द करतोय. त्यांच्या वाणीतून रमाई आणि सावित्रीबाई ऐकण्यासाठी आपण सर्वजण आतुर असतात. त्यांना नम्रपूर्वक विनंती करते, आपण आपलं अमोघ असं वाणीतून संचारलेलं व्याख्यान आमच्या समोर ठेवावं. नाही दिसायचं, नाही दिसायचं. हां, बसून बोला मग काही म्हटलं बसून बोला, असं बोलता माईक हा चांगला आहे. सर्व गायक भगिनींना विनंती आहे, आपण कृपया इथं समोर आसनस्थ व्हावं. भारतीय बौद्ध महासभेचे संस्थापक, भारतीय बौद्ध महासभेच्या राष्ट्रीय अध्यक्षा महाउपासिका मीराताई आंबेडकर, भारतीय बौद्ध महासभेचे कार्याध्यक्ष, भारतीय बौद्ध महासभेचे सल्लागार यांना यांच्या कार्यांना सुद्धा कोटी कोटी प्रणाम करते. भारतीय बौद्ध महासभेचे केंद्र पातळीवर काम करणारे, राज्य पातळीवर काम करणारे, जिल्हा पातळीवरील, तालुका पातळीवरील
ग्राम शाखेचे, वार्ड शाखेचे सर्व पदाधिकारी तसेच महिला पदाधिकारी या सर्वांना सुद्धा मी सप्रेम जय भीम करते. आज आपल्या सिद्धार्थनगर मधील सिद्धार्थ बुद्ध विहारामध्ये सर्व बौद्ध धर्म उपासक उपासिका बालक बालिका आपल्या सर्वांना सुद्धा मी इथे सप्रेम जय भीम करते. या सावित्रीबाई फुले या जयंतीच्या अनुषंगाने आपण जे कविता हा कार्यक्रम घेतला, काव्य रचनेचा जो कार्यक्रम घेतला, त्याबद्दल ज्या ज्या कवयित्री या ठिकाणी येऊन आपलं जे कवन आहे, जे या महान स्त्री रत्नांवरती त्यांनी गुंफलेलं आहे, त्या कवयित्रींना सुद्धा माझा सप्रेम जय भीम असेल. आणि हे धाडस त्यांनी इथं दाखवलेलं आहे, त्यांचे कलागुण या ठिकाणी त्यांनी सादर केलेले आहे. हे धाडस प्रत्येक स्त्रीला आत्मसात केलं पाहिजे. कुणी काव्यातून प्रकट होतं, कुणी बोलण्यातून प्रकट होतं, कुणी गाण्यातून प्रकट होतं, पण ते होणं अत्यंत महत्वाचं असतं. आणि म्हणून साठी सावित्रीबाईला हा सलाम.